ए शुभम चावी द्यायची बूम. गणपती बाप्पा जाऊया मस्त. चला फायनली आपला चहा नाश्ता झालाय. चल बाबा चल. चला चला फायनली आपला चहा नाश्ता झालाय आणि आपण आता चाललोय आपल्या स्पॉटला. यार स्पॉटचं मला यांना आता घेऊन तर चाललोय पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला तिचं नाव नाही माहीत. बोर्ड आहे तिकडे तुम्हाला दिसतंय का सर्व. हां प्रॉपर आता प्रॉपर आहे. हां आणि आता आपण हायवेला पोचलो आहे. जास्त लांब तर आहे ना. आपल्याला येताना पण रॉंग वेच मारायचा कारण का बाई आपल्याकडे एकीकडे लायसन नाही आणि इकडे पुरं झुंड आहे वाटतं. माझ्याकडे सर्व आहे बाबा. आपला एक फंटर आहे ना सर्व तिकडेच चालले. वज्रेश्वरी उजगाव डॅम. आज संडे आहे तर खूप जणांचा प्लॅनिंग पण असेल. चल थांब. कसं एकदम इमानदारीने गाडी घालावं. वज्रेश्वरी रोडला फायनली आपण पोहोचलो. गणेशपुरी यार नाही 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 वज्रेश्वरीला आहे ते गरम पाण्याला. गरम पाण्याची कुंड जर तुम्हाला यायचं असेल ना कधी तर वज्रेश्वरीला. तिकडे तुम्हाला देवीचं मंदिर पण आहे. वज्रेश्वरी देवी आहे. हां नेक्स्ट टाईम आपण तिकडेच जाऊ. आता कसं आपला अचानक भयानकमध्ये प्लॅन झाला तर बोलू आपण इकडेच जाऊ कुठेतरी. असं लांब नको. साईराम साईराम पब्लिक. तुम्हाला बघितलं तुम्हाला दिसले नसेल पण साईबाबाची पब्लिक चालली आहे पुन्हा शिर्डीला. आज संडे तर या रोडला खूप म्हणजे खूप गर्दी आहे. ट्रॅफिक तर खूप आपल्याला भेटणार आहे कारण का प्रॉब्लेम हाच आहे कारण का इकडने पब्लिक सर्व म्हणजे ते नाशिक हा म्हणजे शिर्डीला जाण्यासाठी एक शॉर्टकट मार्ग आहे. आपण एकदम खतरनाक जागेवर टाकतोय. बाई 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 टाका टाका टाका. कॉर्नरने गाडी टाकून कॉर्नरने गाडी टाकून आपण कशामुळे ट्रॅफिक झालं यार इकडे. या रोडला कसं पावसामुळे खड्डे झाले इकडे. खड्ड्यातून टाकू. हो पण एमटी वाले बाईक खतरनाक ड्रायव्हर वाटतं. मधून टाकण्याचा फसतो आपण. काय बोलतो शुभम थोड्या आणि पाठीच आहे का. डंपर बंद होता म्हणजे ट्रॅफिक काय कमी नाही होत. आमच्याकडे कधी येणार फोर व्हीलर काय माहिती. कलकी निघाली राजाची. हे बघा दिसतंय का साईराममध्ये बघ शिर्डीला चाललेत पायी चालत. साईराम 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 साईराम
पालखी आहे वाटतं त्यांची, पायी चालतात शिर्डीला जायला. इकडनं शॉर्टकट आहे ना. आम्ही लढणार सुरुवात होणार. सुंदर व्ह्यू आहे, सुंदर. ह्या रोडची एकच खासियत आहे की इथून तुम्ही म्हणजे नाशिकपर्यंत जर रोड टच होतो ना, तिथपर्यंत जर तुम्ही जाणार ना तर तुम्हाला असा सुंदर व्ह्यू भेटणार. आणि एकदम मतलब क्लीन रोड. मध्ये थोडे खड्डे आहेत पण मस्त आहेत. एकदम रोड एकदम छान आहे. अरे इथंच जायचं आहे. हे मस्त आहे रे, शिवनसाईला जायचं आहे. ते पण तिथंच आहेत. थांबलेत का? कॉल तर कर. थांबलेत ना शिवनसाईला. हे बघा आपली भाई पब्लिक गेले पुढे. एकदम रोड चांगला भेटलाय ते एकदम रंपाटमध्ये गेलेत पुढे. आणि आजकाल संडे तर खूपच पब्लिक गेले. अरे पुढे जाऊ ना आपण. इकडे कोण नसेल, पुढे खूप पब्लिक असणार. वजेश्वरी साईडला पण इकडे पण. आपल्याला म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल आजकाल धबधब्यांवरती खूप सीन व्हायला लागले. बस भावाने हाय केलाय. बोललो. भाई कोण गेलाय आतमध्ये शिवनसाईला? इकडेच आहे पण तिकडे नदीवर कोण पब्लिक जास्त नाही गेले ना. थांबलो होतो पुढे जायचंय. हां 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 माहिती. तिकडे चाललं. तिकडे आतमध्ये कोण नाही जास्त गेलंय ना. हां हां गेलेत. नदीला पाणी किती आहे? हां का आज निवाललंय ना सर्व. हां बरं. अरे तिकडे जायला काय ना, तिकडे जास्त आहे पब्लिक खूप गेले. ते चल बाबा थँक्यू. चल हे इकडे जाऊया शिवनसाईला. इकडे चल, इकडे चांगलं आहे. अरे नदी आहे, चल दाखवतो तुला. काही काहीतरी खाय गेलं तर घ्यायला पाहिजे ना. तिकडे जाऊन काय करणार, फक्त पाणी बघणार, खाणार नको. भाई खतरनाक रिंगटोंग आहे रे. कोणाची आहे? गाणी ऐकते ऐकत नाही. तुझा मोबाईल काय भाई हात बीत लावू नको, लाफा दे. चल बकवास आहे. माझ्या पाठी राहायचं असते तर माझ्या पुढे नसतं जायचं. मग बरोबर थांबले असते. खाली बघत चुकले. पैसे कोणाकडे? मी तुला बोलणार होतो घरात चपाती भाजी घेऊन ये. कोण बनवणार म्हणजे? अरे जेवायसाठी बनवायची असते, कोणासाठी बनवायची थोडी असते. आपण जाणार होतो माहिती होतं तुला. भूक लागलेली असते माणसांना. काय काय घेतोय? थोडंच काय भूक लागली तर एक एक घे ना. काय एक पोटामध्ये राहते का त्याच्यामध्ये? 5 ओके. एक काम कर ना, ते हे घे ना, त्याच्यामध्ये जास्त असतं. पैसे कमी आहेत. हे बघ हां हे घे. बघा आता बोलतं कोण खाणार नाही आणि तिकडे जाऊन बरोबर रगडते. लागतात येत. मी उपाशी राह तर बाई चहा पण पिऊन नाही आलं. पूर्ण भरवशावर आलं धावडायचं. माहिती आहे का काम 25 होऊन जाईल. आणि एकच कांदे भाऊ, एक कांदा तर फ्री देशील ना. 1-2 घेऊ का याच्यातले? भाऊ आपला चांगला आहे एकदम. 2 कांदे घेऊया. गमरी तुला कांदा बघून घ्यायची सवय आहे.
कधी घरी पण नाही कधी घेऊन गेलो यार. बस 2च घे, बस झाले. स्वतः घालायचं नाही, दुसरा घालतोय त्याला पण डिमोटिवेट करतोय. हे बस आहे भावा, बस जाऊ भावा, यंदा परत चुकायची. आज आपण आहे ना भाई, आपण आहे ना आता काय करणार आहे माहिती आहे का धावडे? ऑफ रोडिंग करणार आहे, ऑफ रोडिंग. चल ऑफ रोडिंग करणार आहे. आमची शाळा जिल्हा परिषद शाळा शिवणसाई. अरे यार धुकालय रे शुभम. हां धुकालय म्हणून तिकडे, नाही तर भाई तो म्हणजे जो व्ह्यू आहे ना एकदम खतरनाक. इधर से भाई फुल ऑफ रोडिंग करायचं. अरे एफजी भेंडी काय पण बोला, FZ भले हां रोड बघताय ना, फुल ऑफ रोडिंग चाललंय आपले. तुमचं ॲक्टिवा येईल काय रे? शिवणसाई. हां फार्म हाऊसच नाही इकडे खूप सारे. पब्लिक बोलते म्हणजे असं ठिकाणी टाकलं पाहिजे, पण रिअलमध्ये बघायला नाही असं खडी असते ना तिथूनच टाकायचं कधी. काय बोलतो पूर्ण सेफ जाते गाडी त्याचा खड्डा बघून. कारण का हे ना मातीवरनं भाई कधी पण स्लिप मारते माहिती आहे. काय घुसला माझा. हां हां अटकली काय रे? थांबा आपण हेल्प करायला जाऊया. काही गाडी आहे ना मी. हे थांब चौकाच्या फायनली आपले आले ॲक्टिवा पण. तसं आपल्याकडे प्रो रायडर आहेत जेवढे पण आहेत तेवढे. बस एवढंच आहे ऑफ रोडिंग. आता नॉर्मलच रोड आहे पुढे. फायनली आपण शिवणसाईला पोहोचेल आता. काय बोलतो बघा पाण्याचं सुंदर झरा. काय बोलतो नाही रे भाई बोकडगा. आपण ते गेलो होतो ना भाई बोकडगाड्याला, ते वजेश्वरीच्या पुढे होते खूप. हे वजेश्वरी नाही, हे आपण आपलं एकदम हे नाश्त्यापासून थोडं जवळच आहे. राम पब्लिक बघा की नाही. सुंदर सुंदर व्ह्यू आहे, सुंदर एकदम. पब्लिक आहे का? खूप पब्लिक आहे. बस इथून आपण नदीतून खाली जायचं. फायनली स्पॉटवर आपण पोचलो आहे. पब्लिक आले इकडे. हा स्पॉट खूप कमी पब्लिकला माहिती आहे. आपल्याला नदी बघायला दिसते, समोर नदी आहे. ती नदी क्रॉस करून आपल्याला जायचं तिकडे. हां काय बोलतो? कांदा टाकून मासे काढायचे. वाव हे ये ना. वाव चांगलं आहे की नाही भाई? एवढ्या धबधब्यावर तिथे जायला पण नाही भेटला. मी तिकडनं जाऊन रिटर्न आलो होतो. हे पाण्यामध्ये पाय तरी टाकलाय त्याच्यामध्ये. आज पाणी आहे ना खूप कमी आहे बाबा बघायला. तर त्या दिवशी आलो होतो ना पाणी एकदम खतरनाक होते. पाण्याचा कधी भरोसा नाही केला पाहिजे, कारण का आपल्याला वाटते कमी आहे पण कधी फोर्स वाढेल काय सांगता येत नाही. हा बघ पडतोय वाटतं. मला नको पकडू, जा पुढे. त्याला तू पडशील मला पण घेऊन जायची. एकटा जा. फायनली आपण नदी क्रॉस करतोय. हा हळूहळू टाकतोय. हळूहळू भाई फायनली केली पार. जर येताना जर हा पाण्याचा फोर्स वाढला तर आम्ही इथं फसलो. आजची रात्र इथंच काढायला लागेल मला वाटते वेफरवर. काय बोलतो? आलो कशाला लवकर येऊन जायला.
हे जा तिकडून ये जा पोच. रत्नदीप भावाने जो त्याचा भाव होता त्याला घरी जायचा प्लॅन होता, पण तो बोला नको, माझ्या भावाला घरी घेऊन गेलो तर रडत बसेल, त्यामुळे त्याने हे बघा त्याने इथंच सोडलं त्याला आणि घरी जायचा प्लॅन काय त्यांचा. हे येडी काय करतेस, चल ना पटपट, घरी तर जायचं आहे लवकर. आई शपथ चौकाश आहे बघा. आम्ही आलो होतो तेव्हा फक्त आणि फक्त 2 गाड्या होत्या आणि आता एवढी पब्लिक वाढली की बाबा नुसतं आजूबाजूला नुसतं गाड्याच गाड्या आहेत. R15 माझी फेवरेट गाडी. पब्लिकला भले वाटेल छपरी आहे काय पण भाई स्पोर्टी गाडी आणि लुक म्हणजे खतरनाक. आपण आलो तेव्हा किती गाड्या होत्या, फक्त 3 नाही तर 4 गाड्या होत्या आणि आता बघा किती गाड्या आहेत. ऑटो बिटो 4 व्हीलरपासून इकडे ऑटोमध्ये ठेवलं आहे ते बघा, नुसत्या गाड्यात गाड्यात. हो नो फायनली तुम्ही समोरचा व्ह्यू बघितला असाल, एकदम सुंदर व्ह्यू आहे हे बघा, सुंदर व्ह्यू आहे. पाऊस पण मस्त चालू झाला बघा, आजूबाजूची घरं पण बघा आणि लावणी बिवणी चालू झाले. हा शुभम आता लावणीला जाणार आहे. चला फायनली आपण ब्लॉग थांबवूया, नंतर आपण भेटू. बाय.